एक व्यक्ती मशानामध्ये जाऊ लागला महाराज, आणि मशानामध्ये जात असताना त्याच्या पायाला एक हाडूक रुतला, हाडूक. आणि ते हाडूक झकपक कपडे घातलेला माणूस, पांढर शुभ्र कपडे घातलेला माणूस त्या कपडे घातलेल्या माणसाला विचारू लागला, दादा काय झकपक कपडे घालून चाललात? पण तुम्हाला सांगू, तुम्ही चाललात ना, एकेकाळी मी सुद्धा असा होतो. एक दिन निकले ते सैर करने, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी तो एक तरफ मशान थे, पैरों के तले चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. दादा, अरे तुझ्या पायाला जे हाडूक टोचते की नाही, हे माणसाचं हाडूक आहे. आणि तुला मी उपदेश करायलो, तू यासारखेच कपडे घालायचा, तुझ्यासारखंच मी तोऱ्यानं चालायचा, माझ्या चारही गोट्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या. दादा, तुझ्यासारखंच मी माझं जीवन व्यतीत करायचो. पण पाय ना, मशानामध्ये एक हाडकामध्ये माझं रूपांतर झालं. त्या पद्धतीनं मरणाला विसरू नका. कधीतरी या शरीराची माती होणार आहे, शरीराची होय माती, या शरीराची माती होते महाराज. म्हणून माती व्हायच्या अगोदर एक व्यक्ती तुकोबारायकडे गेला, महाराज तुम्ही आम्हाला जे भय घातलं, आमचे डोळे उघडले हो, आम्हाला माहीत झालं क्षणोक्षणाला विचार तरुण जायचा केला पाहिजे. का तर हा नाशिवंत देह आहे, पण हा विचार आम्हाला कोण देईन? त्यावेळेस महाराज म्हणले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका. असण्याची की विचार विवेकासहित फक्त संतांकडे असतात, म्हणून विचार दुसरीकडे कुठे घेऊ नका. संसारामधल्या माणसाला जर तुम्ही संसाराविषयी विचाराल तर संसाराविषयी तुम्हाला सांगतील, पण परमार्थाविषयी अनुभव सांगण्याचं काम जर या विश्वामध्ये कोण करत असेल तर ते संत करतात. म्हणून विचार दुसऱ्याकडे नाही, कोणाकडे जा आणि काय करा ते महाराजांनी अभंग. संसारिक व्यक्तीला परमार्थाविषयीचे अनुभव विचारले असता संसारिक माणूस सांगू शकत नाही. सांगितले तरी ते फलित होत नसतात, कारण अनुभव आले अंगा आणि ते या जगात देत तसे अनुभव आपल्याला संसाराचे पुरेपूर आलेले असतात. पण परमार्थामधले अनुभव प्राप्त करून घ्यायचे असतील तर संत वाङ्मयाचा सहारा घ्यावा लागतो महाराज. कारण संत वाङ्मयामध्ये जर संसारिक माणसाला विचारलं की मृत्यू कसा दिसतो, मृत्यू कसा आहे, तर माणसं म्हणते ना, आम्ही मेलो नाहीत ना, आम्ही मेल्याच्या नंतर आम्ही अनुभव सांगू. आणि मृत्यू आल्याच्या नंतर सांगायला कोणी येऊ शकते का? फक्त संत मेलेही, जिवंत माणूस मेल्यावरच मृत्यू प्राप्त होतो आपल्याला माहीत आहे. पण मंडळी, हयातीत असताना पण संत वाङ्मयामध्ये संतांनी मृत्यू पाहिला. मरण माझे मरुनी केले आणि मज केले अमर. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या डोळ्याने आपलं मरण पाहिलं. मृत्यू 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 म्हणजे काय हो? मृत्यू म्हणजे काय? आपल्याला वाटतंय आयुष्य संपलं, माणूस मृत्यूला प्राप्त झाला की तो मृत्यू नाही, आयुष्य शिल्लक राहावं. मंडळी, मृत्यू कशाला म्हणतात गोष्ट ध्यानात ठेवा. आयुष्य शिल्लक राहावं आणि संपूर्ण आशा संपून जाव्यात. त्या दिवशी संपायचं, मी मेलो, माझा मृत्यू झाला. आयुष्य संपलं, आयुष्य संपलं आणि वासना शिल्लक राहिल्या, याला मृत्यू म्हणत नाही. म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत या संसारिक वासना त्यागा. संसार जोपर्यंत करायचा, काही मर्यादा लावलेल्या आहेत. खूप काही मर्यादाचं मी तुम्हाला सांगू शकतो, पण आपल्याकडे टाइम थोडा आहे ना महाराज. तुम्हाला सांगू, संसाराचा त्याग कधी करायचा, संसारामध्ये किती दिवस राहायचं, याचं सगळं ज्ञान संत वाङ्मयानं दिलेलं आहे. संसार करा, संसार करत असताना संसार कुठपर्यंत करायचा आणि संसाराच्या वासना कुठपर्यंत त्यागायच्या, याचं निर्देशन संत वाङ्मयानं दिलेलं आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, हे ज्ञान जर कोण देऊ शकत असेल तर संत समागमे धरून आवडी आणि करावी तातडी परमार्थी. संसार होतय महाराज, सहज होतय, परमार्थ करावं लागते, परमार्थाची तातडी करावं लागते. मंदिराकडे जाय म्हणावं लागतंय, शेतामध्ये एक बळत जाते, जातोत का नाही?
न म्हणता येडा करायला जातो. आता हे कीर्तनाचा कार्यक्रम आहे, सगळे जेवण आटोपले की चला दुपारून आपल्या शेतात. पण मंदिराकडे मनाला म्हणावं लागतंय, चला मंदिरात, चला कीर्तनात, चला सप्ताहामध्ये. पण व्यावहारिक दृष्ट्या पाहायला गेलो तर आपल्या जीवाची उपजीविका भागवत असताना सांसारिक गोष्टी करा म्हणायची गरज पडत नाही, पण परमार्थामध्ये सगळ्या गोष्टी करा म्हणायची गरज पडते. परमार्थ प्रयत्नानं करावं लागतंय आणि संसार आपोआप होते. बरोबर आहे की नाही? म्हणून करावी आवडी, धरावी तातडी परमार्थाची. म्हणून मंडळी, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. महाराज, तुम्ही आम्हाला म्हणले की क्षणोक्षणाला विचार करा, हा नाशिवंत देह आहे, संतांचा समागम घडला पाहिजे, परमार्थाची तातडी आपल्या आयुष्यामध्ये घडली पाहिजे. सगळं पटलं महाराज. पण या संसारामध्ये जीवन जगत असताना, या संसाराचे चोजले भोगत असताना, संसार इतका अतिशय प्रिय आहे, इतका प्रिय आहे की त्या संसाराचा धूर आमच्या डोळ्यामध्ये गेला, तो निघत नाही. त्याचं निदर्शन महाराजांनी अभंगाच्या. वा, खूप छान श्याम महाराज. महाराज म्हणले, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे आणि नये डोळे धुरे भरून राहू. मंडळी, यह लोकातल्या लोकांच्या व्यवहारामध्ये डोळ्यामध्ये धूर भरून राहू नका. धूर या शब्दाचा अर्थ संपत्तीचा धूर, सत्तेचा धूर, असे हे धूर आहेत महाराज. या धूर आपल्या डोळ्यामध्ये स्थापित करून आपण जीवन जगू नका, कारण या सगळ्या गोष्टी एक दिवस नाश पावणार आहेत. मग येथे नचले काही, सत्ता संपता राहील ठाईचे ठाई. सगळं काही इथंच राहणार आहे, फक्त कीर्ती नाम. तुम्ही चांगले कर्म करा, संतांची समागम धरा, संतांची संगत धरा, क्षणोक्षणाला विचार करा. कशाचा? नाशिवंत देहाचा विचार करा. असा तुम्हा सर्व जोडगावकर मंडळींच्या समवेत माझ्या बुद्धीला हनुमंतरायानं जशी दिशा दिली महाराज, त्या पद्धतीनं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण मी माझ्या मनानं काहीच बोलत नाही. मी जे काही बोलतो महाराज, मी सांगणारा गधा आहे महाराज, सांगणारा गधा आहे. पण या गध्याच्या मागं रात्रंदिवस गद्यावाला आहे म्हणून बोलण्याचा प्रयत्न आहे. कारण न दिसता श्रीमद भागवत कथा, शिवमहापुराण कथा, रामकथा, श्रीमद देवी भागवत कथा, संत चरित्र कथा, हे माझं मोठेपण सांगणं महाराज. संतांनी कृपा केल्यावर, शास्त्रानं कृपा केल्यावर आणि हृदयानं कृपा केल्यावर काय होत नाही. म्हणून संत समागमी धरावी आवडी. माझ्या हनुमंतरायाची निष्ठेनं सेवा केली. माझ्या हनुमंतरायानं माझ्या झोळीमध्ये एवढं दान दिलं महाराज की मला डोळे नाहीत, पण मला असा एक सेकंदापुरताही अभ्यास होत नाही, आभास कधीच होत नाही की मला दिसत नाही. कारण सगळे तुम्ही प्रेम करणारे मायबापच माझे डोळे आहात. प्रत्येक परिसरातले माझ्यावर प्रेम करणारे माझे मायबापच माझे डोळे आहेत, असं मला वाटतंय. आमचे दत्ताभाऊ, आमचे महादेवजीचा हे तुमच्या गावात मला घेऊन आले, पण यांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की आमची पुतणी इथं आहे, परमेश्वर आमचे जावई आहे, पण त्या नात्यापेक्षा हे वारकरी नातं हे मला इथं तुमच्या गावाशी नाळ जोडण्याकरता घेऊन आलं. आणि माझ्या हृदयाला असं वाटायलं की झोडगाव परखं नाही तर झोडगाव आज माझंच आहे. म्हणून मंडळी, तुम्हाला जाता जाता एकच सांगतो, काही दिवसापूर्वी यह लोकाची यात्रा संपवून आपले जे अश्रुबा तात्या अर्थात मालक 14 दिवसापूर्वी आपल्या यहलोकातली यात्रा संपवून आपल्या मुलांच्या पासून, आपल्या मुलीपासून, आपल्या भावापासून, आपल्यापासून दूर गेले. आता सध्याही ते इथे आहेत. बरं, शास्त्र दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं, खरा प्रवास त्यांचा आजपासून होणार आहे. 1 वर्ष लागणार आहे. गरुड पुराणाच्या आधारानं सांगतो, 16 मुक्काम होत असतात महाराज. 16 मुक्काम पार केल्याच्या नंतर 365व्या दिवशी त्यांचं वर्ष श्राद्ध येते. त्या दिवशी वर्ष श्राद्ध करायचं आणि त्यांना नवीन गती प्राप्त होते. हे चराचर आघवे जे प्रकृती आत साठवे, ती शिनली ते तविसवे ती परमगती मी. 3
गत्या प्राप्त होतात, एक जगाचा मालक समाविष्ट करून घेते एक पितृलोकामध्ये आणि एक जीव भोगायला येते. पण 16 मुक्काम 365 दिवस लागतात. गरुड पुराण सांगते सौम्यम सौरिपुरम नगेंद्र भवनम गंधर्वसेलागमो क्रोंचम क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्नापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतिप्त भवनम रौद्रम पयो वर्षनम शीतो धम्म भव भीती धर्मनगरम यमम गतम चाग्रजाहा. संयमनी नावाचं नगर अर्थात धर्मराजाचं नगर 365व्या दिवशी आपल्या आश्रोबा तात्या वर्षश्राद्धाच्या दिवशी धर्मराजाच्या दरबारामध्ये हात जोडून उभे असतात आणि इकडं त्यांचे सुपुत्र वर्षश्राद्ध स्थापन करतात. त्याचं पुण्य जगाच्या मालकाच्या द्वारे नामसाधनेचं पुण्य त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आश्रोबा दात्याला अर्थात मालकाला जाते आणि त्यांना नवीन गती प्राप्त होते. म्हणून वर्षश्राद्धापर्यंत मासिक पिंड तर्पण स्थिती आपल्या संस्कृतीमध्ये सांगितली. मासिक पित्र आपल्याला जे जमतंय ते आपण केलं पाहिजे वर्षश्राद्धापर्यंत. म्हणून फक्त आपण एकच करू, आजपासून त्याचा प्रवास चालू होतोय तर वर्षश्राद्धापर्यंत त्यांचा प्रवास 16 मुक्काम होतात. म्हणून आपण भगवंताला एकच विनंती करू शकतो, देवा आमच्या तात्यांनी आमच्या आश्रोबा तात्यांनी अर्थात मालकांनी भगवंताचं नामस्मरण केलंय, भजन केलंय. 2 द्वार असतात, एक देवद्वार आणि एक यमद्वार. जाताना जर नामसाधना योग्य केली असेल तर देवद्वारानं माणसाला 16 मुक्काम करायला भेटतात आणि जर आयुष्यामध्ये जर कुकर्म केले असतील तर यमद्वारातून पाठवतात. पण दोघायला बी जावं लागतंय, कुकर्मवाल्याला बी जावं लागतंय आणि चांगलं कर्म करणाऱ्यालाही जावं लागतंय. 16 मुक्काम प्रत्येकाला पार करावेच लागतात. म्हणून ग्रामदैवत हनुमंतरायाला पांडुरंग परमात्म्याला सकल संतांना आपण एक विनंती करू, एक गर्जना करू आणि तात्याचा प्रवास आजपासून वर्षश्राद्धापर्यंत सुखकर व्हावा अशी हनुमंतरायाकडे विनंती करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. उमापती महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा मंडळी. विठ्ठल कुमार सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करूया. आलेल्या सर्व गुणीजन मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. विठ्ठल महाराज चांदेश्वरकर आवर्जून इथं उपस्थित राहिले. महाराजांच्या चरणावर नाक घासेपर्यंत प्रणाम. आमचे तुकाराम गुरुजी, आता त्याला मी गुरुच करणार आहे. जसे दत्तात्रय भगवंतानं 24 गुरु केले तसं मला गायन शिकायचंय. देव काही देते काही देत नाही. कथा सांगता याल्यात, कीर्तन सांगता यालेत, पण गायन मनासारखं जमन म्हणून तुकाराम गुरुजीला बोललो की मला तुमच्या इकडे शिकवा. अशी आशा करतो की महेदेव गुरु होणार आहेत. म्हणून महाराज सुद्धा उपस्थित राहिले. महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. तात्या महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. समस्त गावकरी मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. सिस्टीम अतिशय उत्कृष्ट. परमेश्वर दादांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. श्याम दादा सर्व ग्रामस्थांच्या चरणावर विनम्र भावानं प्रणिपात करून सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर